नमस्कार. आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आज आपण वैष्णव भक्तांचं इथं स्वागत करायला आलेलो आहोत. आज दिघीपासून पुण्यामध्ये पालखीचे आगमन झालंय आणि त्यानंतर पालखीमध्ये जे वारकरी सामील झालेले आहेत त्या लोकांना इथले भक्तगण आणि भाविक लोक खाद्यपदार्थांचं वाटप करतात. त्यामुळे पालखी मार्गावर जो कचरा होतो तो कचरा त्या वेळेला स्वच्छ करण्यासाठी आदर पुनावाला क्लीन सिटी मागच्या 6 वर्षापासून काम करत आहे. कचरा पडल्याबरोबर आपण तो गोळा करतोय आणि तो टीएमसीच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी जाईल याची आपण खात्री करतो. पुणे शहरामध्ये गेले 2 दिवस आपण पालख्या आणि त्यानिमित्ताने येणारे वारकरी वैष्णवजन यांचं स्वागत केलं आणि आता हा पालखी सोहळा पुणे शहरामधून आता पुढे मार्गस्थ होतो आहे. तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग यवतपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग सासवडपर्यंत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गेले 6 वर्षापासून आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हने स्वीकारली आहे. या कामामध्ये आदर पुनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हच्या सुमारे 140 गाड्या आणि 300 पेक्षा जास्त आपले स्वच्छता सैनिक यामध्ये काम करतात. तसंच हे कोणा एकट्याचं काम नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था आपल्याला या कामामध्ये मदत करतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण पुणे शहर पुन्हा एकदा स्वच्छ ठेवतो. आपण पुणे शहरापासून पुणे शहरामध्ये जेव्हा 2 दिवसापूर्वी पालखीने आगमन केलं तर त्या दिघीपासून तर यवत आणि सासवड दिवेघाट हे अशा पूर्ण आपल्या पालखी मार्गाची स्वच्छता आपण करतो आहोत. दिवेघाटातला जो खडतर मार्ग आहे तोही आपण या स्वच्छतेच्या माध्यमातून आपल्या अंतर्गत आहे. आणि यासाठी आपण जे आजपर्यंत काम करतो या कामामध्ये माझे सहकारी जे वाहक आणि स्वच्छता सैनिक स्वयंसेवक आणि पुणे महानगरपालिका याबरोबरच मार्गावरील विविध ग्रामपंचायत आणि तिथले स्वयंसेवक या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा पालखी मार्ग पुन्हा एकदा स्वच्छ होण्यासाठी आपण सगळे मदत करत आहोत. सर्वांचे आभार. धन्यवाद.